थांबा, जर तुमची रासकुंभ असेल तर हा व्हिडिओ एकही सेकंदासुद्धा स्किप करण्याची चूक करू नका, कारण तुमच्या पाठीमागे 1-2 नव्हे तर तब्बल 17 शत्रूंनी मिळून चक्रव्यूह रचला. तुम्ही ज्याच्यावर अंधाळा विश्वास ठेवला तेच आज तुमच्या पाठीत मागे गेम करायला तयार झाले आहेत. पण घाबरू नका, कारण गुरुपौर्णिमा कुंभ राशीचा संपूर्ण इतिहास बदलणार आहे. हा फक्त एक सण नाही तर तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा ट्रेनिंग पॉइंट ठरणार आहे. गुरुची अशी एक प्रचंड शक्तिशाली तुमच्या पाठीशी उभी राहणार आहे, ज्यामुळे 17 शत्रूचा डाव एका क्षणात मातीत गडणार आहे. फक्त एकच अट, गुरुपौर्णिमेला ही एक चूक अजिबात करू नका, नाहीतर आयुष्यभराचा पश्चाताप होईल. काय आहे तो शत्रूचा डाव? चला उघड करूया. आता कान उघडून ऐका, हे 17 शत्रू नेमका कसा डाव रचताय. मंडळी, कुंभ राशीची सर्वात मोठी कमजोरी काय आहे माहीत आहे का? तुमचं अति प्रामाणिक असणं, प्रत्येकावर पटकन विश्वास ठेवणं आणि याच तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊन तुमच्या आजूबाजूला हे 17 गुप्त शत्रू गोळा झालेत. यात तुमचे मित्र म्हणून फिरणारे साप आहेत, कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रगतीवर जळणारे सहकारी, दुर्दैवाने तुमचे काही जळण्याचे नातेवाईक यात सामील आहेत. गेल्या काही दिवसापासून तुम्ही अनुभव असाल, मेहनत तुम्ही करता पण फळ दुसरं कोणीतरी घेतं. घरात विनाकारण भांडण, कटकट सुरू आहेत. हात आलेले पैसे किंवा मोठा प्रोजेक्ट शेवटच्या क्षणी हातातून निसटतो. हे सगळं आपोआप होत नाही, हा त्या 17 शत्रूचा आखलेला चक्रव्यूह आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या कंगाल करणे, समाजात तुमची प्रतिष्ठा धुळीत मिळणे आणि मानसिकदृष्ट्या तुम्हाला पूर्णपणे तोडणे हा याचा प्लॅन आहे. पण मंडळी, शत्रू विसरले, या गुरुपौर्णिमेला कुंभ राशीच्या डोक्यावर साक्षात गुरुचा हस्त नक्षत्र ब्रह्मांडी प्रचंड शक्ती घेऊन बसते. शत्रूंनी कितीही कटकारस्थान केलं तरी गुरुपौर्णिमेच्या या ट्रेनिंग पॉइंटला त्याचा प्रत्येक डाव त्याच्यावर उलटणार आहे. पण थांबा, हा डाव उलटण्याआधी गुरुपौर्णिमा तुम्हाला एक घातक चूक टाळावीच लागेल. जर तुम्ही ही चूक केली तर गुरुची साथ मिळण्याऐवजी तुमचं नुकसान होईल. आता ही चूक पुढे पाहूया. जर तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर खरोखर तुमच्या आयुष्यात बदलण्यासाठी एक गंभीर म्हणून तुमच्यासाठी एक विशेष गुप्त सिद्धी उपाय मी सांगणार आहे, जो अत्यंत दुर्मिळ आहे. गुरुपौर्णिमेच्या रात्री 10 ते 12 या वेळेत जेव्हा संपूर्ण जग झोपलेले असते, तेव्हा ब्रह्मांडातील आध्यात्मिक ऊर्जा तिच्या सर्वोच्च शिखरावर असते. या वेळेत तुम्हाला काय करायचे आहे? एका पांढऱ्या कागदावर काळ्या किंवा निळ्या पेनाने तुमच्या मनातील सर्वात मोठी भीती किंवा 17 शत्रूचा उल्लेख न करता फक्त इथे लिहा, माझ्या मार्गातील सर्व अडथळे आणि नकारात्मक शक्ती नष्ट झाले आहे. तो कागद तुमच्या देहवाऱ्यात गुरुच्या चरणाजवळ ठेवा. त्या कागदावर एका छोट्या पिवळा तुकडा हळकुंड ठेवा आणि मनातल्या मनात 3 वेळा माझा विजय निश्चित. दुसऱ्या दिवशी सकाळ हा कागद एखाद्या झाडाखाली किंवा जलप्रवाहात विसर्जन करा. मंडळी, हा एक असा गुप्त प्रयोग आहे जो तुमच्या विश्वासाला आणि गुरु ऊर्जेला एकत्र आणून शत्रूच्या प्रत्येक कारस्थानाचा नॉन-स्टॉप सेकंद नाश करतो. अनेक लोक विचारतात की दादा, शत्रूचे नाव माहीत नसेल तर कोणता मंत्र जपायचा? तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूर्ण किंवा उत्तर दिशेला तोंड करून खालीपैकी एक मंत्राचा फक्त 11 वेळा जप करा. ओम नमो भगवते वासुदेवाय, सर्व दृष्टी नकर किंवा भयानक नाश नमः. हा एक गुरुचा ऊर्जेचा असा मंत्र आहे जो तुमच्या विरुद्ध कट रचणाऱ्या शत्रूची बुद्धीच भ्रष्ट करतो. जो शत्रू तुमच्या पाठीमागे कट कारस्थान करत आहे ते स्वतःच्या विचारात गुंतून राहतील आणि त्यांचा विचार सुद्धा पाऊल उचलायला वेळ मिळणार नाही. मंडळी, कुंभ राशीची ही वेळ भयाची नाही तर विजयाची आहे. 17 शत्रूचा हा डाव म्हणजे तुमच्या आयुष्यातील शेवटची परीक्षा काळ होता. आता गुरुपौर्णिमेनंतर तुमचा सुवर्णकाळ सुरू होतो. स्वतःचा विश्वास कधीही गमावू नका, कर्मावर निष्ठा ठेवा आणि गुरुच्या पायाशी लीन राहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगाची एक जरी फायदा झाला तरी तुमच्या मनात सकारात्मक असेल तर हा व्हिडिओ किमान 5 गरजू लोकांना शेअर करा. तुमचे एक शेअर कोणाचं तरी अडकलेलं आयुष्य मार्गावर आणू शकतं. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हावा, गुरुची कृपा तुमच्यावर सदैव राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आता कान उघडून ऐका, हे 17 शत्रू नेमका कसला डाव रचत आहे. मंडळी,
कुंभ राशीच्या सर्व मोठ्या कमजोरी आणि माहिती तुमचं अतिप्रामाणिक असणं, प्रत्येकावर पटकन विश्वास ठेवणं आणि यात चांगुलपणाचा गैरफायदा घेऊन तुमच्या आजूबाजूला हे 17 गुप्त शत्रू गोळा झाले. यात तुमचे मित्र बनून फिरणारे साप आहेत, कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रगतीवर जळणारे सहकारी आणि दुर्दैवाने प्रगतीवर जळणारे सहकारी आहेत. तुमचे काही जवळचे नातेवाईक यात सामील आहेत. गेल्या काही दिवसापासून तुम्ही अनुभवत असाल, मेहनत तुम्ही करता पण फळ दुसरं कोणीतरी म्हणून नेतं. घरात विनाकारण भांडण, कटकट सुरू, हातात आलेला पैसा किंवा प्रोजेक्ट शेवटच्या क्षणी हातातून निसटतं. हे सगळं आपोआप होतं. या 17 शत्रूचा अखेरला चक्रव्यूह आणि तुम्हाला आर्थिकदृष्ट्या कंगाल करणे, समाजात तुम्ही प्रतिष्ठा धुळीस मिळवणे आणि मानसिकदृष्ट्या तुम्हाला पूर्णपणे तोडणे हे याचा प्लॅन आहे. पण हे शत्रू विसरले. या गुरुपौर्णिमेला कुंभ राशीच्या डोक्यावर साक्षात गुरुचा हस्त नक्षत्र ब्रह्मांडाची प्रचंड शक्ती घेऊन येते. शत्रू कितीही काटकारस्थान केलं तरी गुरुपौर्णिमेच्या या ट्रेनिंग पॉइंटला त्याचा प्रत्येक डाव त्याच्यावर उलटणार आहे. मंडळी, गुरुपौर्णिमेच्या दिवशी ब्रह्मांडातील गुरु ऊर्जेचा प्रवाह कुंभ राशीवर थेट पडत असतो. पण अनेक लोक नकळत अशी चूक करतात ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा नकारात्मक बदलते आणि 17 शत्रूचा डाव यशस्वी होतो. ती घातक चूक म्हणजे तुमचा अहंकार आणि तोडगा ताबा सुटणे. गुरुपौर्णिमेच्या आसपास हे 17 शत्रू तुम्हाला मुद्दाम चेतावणी देण्याचा प्रयत्न करतील. कामाच्या ठिकाणी, घरात किंवा मित्रांमध्ये तुम्हाला राग येईल अशा गोष्टी बोलल्या जातील. त्याचा प्लॅन आहे की तुम्हाला रागाच्या भरात आणायचं आणि तुमच्याकडून एखादा असा शब्द किंवा निर्णय काढून घ्यायचा त्यामुळे तुमची प्रतिमा डगमगेल. लक्षात ठेवा, गुरुपौर्णिमा जर तुमच्या रागाच्या भरात कोणाला वाईट बोलला किंवा तुमच्या भविष्यातील योजना तुमचे गुपित उघड केलं तर गुरुची कृपा तुमच्यावर दूर होईल. त्यामुळे या काळात तुम्हाला मौन म्हणजेच गप्प राहणे हे तुमचे सर्वात मोठे डाल बनवायचे आहे. शत्रू समोरून कितीही तुमचा शांत राहिला तरी तुमचा म्हणजे शांतता शत्रूचा आतून हादरवून सोडेल. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या भागाकडे. 17 शत्रूचा डाव उधळून लावण्यासाठी आणि गुरुपौर्णिमेचा हा ट्रेनिंग पॉइंट तुमच्या बाजूने फिरवण्यासाठी तुम्हाला 3 महाउपाय करायचे आहे. पहिला महाउपाय, संपूर्ण संकल्पना. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी शांत ठिकाणी बसा. श्री स्वामी समर्थ, दत्तात्रेय किंवा तुमच्या कुलदेवतेचे प्रतिमा ठेवून हातात थोडे अक्षता आणि पाणी घेऊन संकल्पना करा, माझ्या प्रगतीला सर्व गुप्त शत्रूचे डाव निष्फळ व्हावे. त्यानंतर ओम गुरुवे नमः किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करा. हा जप तुमच्या भोवती असे एक ऊर्जा कवच तयार करतो ज्याला 17 शत्रूचा कोणताही वार भेटणार नाही. गुरुग्रहाचे पिवळे दान किंवा कुंभ राशीचा स्वामी शनी आहे आणि शनीला गुरुची साथ मिळाली की माणसाचा राजा होतो. गुरुपौर्णिमेला कोणतीही गरजू व्यक्तीला किंवा मंदिरामध्ये चणा डाळ, गूळ, पिवळे वस्त्र किंवा केळी दान करा. या दानमुळे तुमच्या कुंडलीत गुरु प्रचंड बलवान होतो आणि तुमच्या पाठीमागे होणारे सर्व गुप्त कटकारस्थान एका क्षणात नष्ट होतात. तिसरा उपाय, संध्याकाळचा ईशान्य दिवा. गुरुपौर्णिमेच्या संध्याकाळी तुमच्या घरात ईशान्य कोपऱ्यात गाईच्या तुपाचा एक दिवा लावा. त्या दिव्यामध्ये 1 चिमूट हळद टाका आणि दिवा तुमच्या घरात सर्व नकारात्मक ऊर्जा शोषून घेईल. शत्रू तुमच्या घरात किंवा कामावर केलेली वाईट नजर पूर्णपणे काढून टाकेल. मंडळी, आता आपण तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे जी कदाचित तुम्हाला आजपर्यंत कोणीच सांगितली नसेल. कुंभ राशीचा स्वामी कोण आहे? न्यायाचा न्यायदेव शनिदेव आणि गुरुपौर्णिमेला साक्षात गुरुची दिव्य दृष्टी तुमच्या राशीवर आणि तुमच्या राशीच्या स्वामीवर पडते. शास्त्रानुसार याला महारक्षक योग म्हणतात. याचा अर्थ सोप्या भाषेत सांगायचा तर शनिदेव तुम्हाला न्याय द्यायला तयार आहे पण गुरुदेव तुम्हाला संरक्षण द्यायला तयार आहे. हे 17 शत्रू जे काही कटकारस्थान करत आहे त्या प्रत्यक्षात शनिदेवाच्या न्यायाला सादर होतं. शत्रूंना वाटतं की तुम्हाला खालील पडत आहे पण त्यांना माहीत नाही हे स्वतःच विनाशाचा खड्डा खोदत आहे. गुरुपौर्णिमेनंतरचा काळ असा असेल जिथं शत्रूंनी तुमच्यासाठी लावलेला प्रत्येक सापळा त्याच्याच पायाखाली येईल. जो शत्रू तुमच्या विरुद्ध कट रचत होता तेच एकमेकांसोबत भांडू लागतील. त्याचा चक्रव्यूह त्याच्यावरच उलटेल. मुलाचे भुरके गळून पडतील आणि तुमच्या प्रगतीची सर्व दारे उघडतील.
आता तुमचा एक विषय गुप्त सिद्धी उपाय, जो अत्यंत दुर्मिळ आणि गुरुपौर्णिमेच्या रात्री 10 ते 12 या वेळेत, जेव्हा संपूर्ण जग झोपलेले असते, तेव्हा पांढऱ्या कागदावर काळ्या किंवा निळ्या पेनाने तुमच्या मनातील सर्व मोठी भीती किंवा 17 शत्रूचा उल्लेख न करता फक्त इथे लिहा: माझ्या मार्गातील सर्व अडथळे आणि नकारात्मक शक्ती नष्ट होऊ दे. तो कागद तुमच्या देव्हाऱ्यात गुरुच्या चरणाजवळ ठेवा. त्या कागदाला एका छोट्या पिवळा तुकडा किंवा हळकुंड ठेवा आणि मनातल्या मनात 3 वेळा म्हणा: माझा विजय निश्चित आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी हा कागद एखाद्या झाडाखाली किंवा जलप्रवाहात विसर्जन करा. हा गुप्त प्रयोग जो शत्रूच्या प्रत्येक कारस्थानाचा नाश करतो. कुंभ राशीच्या माझ्या मंडळींनो, ही वेळ भाग्याची नाही तर विजयाची आहे. 17 शत्रूचा हा डाव म्हणजे तुमच्या आयुष्यातील शेवटची परीक्षा काळ होतो. आता गुरुपौर्णिमेनंतर सुवर्ण काळ सुरू होतो. जर तुम्हाला गुरुवर, स्वामीवर पूर्ण श्रद्धा असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तुमच्या कुंभ राशीच्या नातेवाईकांना हा व्हिडिओ, तुमच्या कुंभ राशीच्या सर्व परिवाराला नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वस्त खा, मस्त राहा. सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बाय सर्वांना.